सुंदर शहराची शांतता आता लवकरच नष्ट होणार आहे। रस्त्याच्या मधूनच एका मोठ्या भोकातून एक भयंकर राक्षस बाहेर आला। तो लाल रंगाचा दुष्ट राक्षस नरकातून आलेला होता आणि मग तो शहरात सगळीकडे तोडफोड करून विनाश पसरवू लागला। विनाशात एक सोनेरी इमारत शोभेने उभी होती। त्या इमारतीतून हिंदू रेव्हेंजर्स यांची टीम लीडर गीताने स्वतःच्या डोळ्यांनी हा विनाश पाहिला आणि मग गीताने त्या विनाशकारी राक्षसाला थांबवण्याचा निश्चय केला। सर्व हिंदू रेव्हेंजर्स एकत्र आले। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी सगळ्यांनी हातात बंदुका घेऊन त्या दुष्ट लाल राक्षसावर आक्रमण केला। त्यांच्यात खूप मोठे युद्ध झाले। त्या विशालकाय राक्षसाने त्याच्या मोठ्या पायांनी हिंदू रेव्हेंजर्स यांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला। शेवटी हिंदू रेव्हेंजर्स यांनी एकत्रितपणे गोळीबार करून त्या दुष्टाची शक्ती संपवून टाकली आणि त्याला दुर्बल केले। दुर्बल झालेला राक्षस शांतपणे एकच ठिकाणी बसून राहिला। अशा प्रकारे हिंदू रेव्हेंजर्स यांनी राक्षसाचा पराभव करून शहराचे रक्षण केले।